नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. येत्या 4 तारखेला मतमोजणी सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्यातली मतमोजणी कशा प्रकारे होणार आणि त्याची झालेली तयारी याविषयी जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली ही माहिती. आपल्याला कल्पना आहे की 4 तारखेला जी मतमोजणी होणार आहे ती 3 ठिकाणी होणार आहे. बारामती आणि पुणे या मतदारसंघासाठी जी मतमोजणी आहे ती FCI गोडाऊन कोरेगाव पार्क या ठिकाणी होईल. मावळची जी मतमोजणी आहे ती बालेवाडीच्या स्टेडियममध्ये होईल आणि शिरूरची जी मतमोजणी आहे ती रांजणगाव MIDC मधील FCIच्या गोडाऊनमध्ये होणार. इलेक्शन कमिशनच्या ज्या डायरेक्टिव्ह आहेत त्या डायरेक्टिव्ह प्रमाणे या तिन्ही ठिकाणी मतमोजणीच्या तिथंच आपले ॲक्च्युली EVM पण स्टोअर केलेले आहे. म्हणजे EVM स्टोरेज आणि मतमोजणी हे एकाच प्रिमायसेसमध्ये आहे. मतमोजणीच्या दिवशी साधारणपणे आपल्याकडं 2 प्रकारच्या मतमोजण्या असतात. कुठली एक तर पोस्टल बॅलेटची मतमोजणी आणि एक नॉर्मल EVMची म्हणजे नॉर्मल जे काही मतदान केंद्रावर जे मतदान झालं त्याची मतमोजणी. पोस्टल बॅलेट जे आहेत त्याचे साधारणपणे मतमोजणी पहिल्यांदा 8 वाजता सुरू होणार आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी झाल्यानंतर साधारणपणे 8:30 वाजता आपण EVMची मतमोजणी सुरू करा. मतमोजणीच्या दिवशी जी प्राथमिक जी काही व्यवस्था आहे ती आम्ही पूर्ण केलेली आहे. तर आपण ज्या फेऱ्यांची संख्या आहे ती मावळमध्ये साधारणपणे 25 फेऱ्या होणार आहेत. पुण्यामध्ये 2018 मतदान केंद्र आहेत. एकूण टेबलची संख्या 102 आणि पुण्याचं टोटल राऊंड्स 21 होते. बारामती 35 बारामतीमध्ये 2516 मतदान केंद्र, त्याच्यामध्ये 114 मतमोजणीची टेबल आणि त्यांचे राऊंड साधारणपणे 24 होणार आहेत. बहुतांशी ठिकाणी 22, काही टेबलवर 24. आणि 36 शिरूर 2509 मतदान केंद्र, एकूण टेबलची संख्या 100 आणि त्यांच्याकडे मात्र 28 पर्यंत फेऱ्या होती. मतमोजणीचे टेबल्स, मतमोजणी प्रतिनिधी म्हणजे जे उमेदवारांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी येतात त्यांची बसण्याची व्यवस्था, ROची बसण्याची व्यवस्था, ऑब्झर्व्हरची व्यवस्था, या सर्व व्यवस्था, त्याच्याबरोबर तुमचा मीडिया सेंटरची व्यवस्था, कम्युनिकेशन सेंटरची व्यवस्था आणि बाहेर पब्लिकसाठी जे काही अनाऊन्समेंट होतात त्याची व्यवस्था, याचा सर्वांचा अंतर्भाव होतो. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यातील अगरवालांचा पोर्शे कार, त्याचा झालेला अपघात, त्यात 2 गमावलेले जीव, या सर्व गोष्टींवरती अजितदादा पवार यांनी पत्रकारांच्या समोर त्यांची बाजू आज स्पष्ट केली. सुनील टिंगरे हे आमदार आहेत आणि मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्याच्यामुळे जी काही घटना घडली ती रातोरात त्यांनी मला कळवली, यात गैर ते काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एक मिनिट, ते चौकशी करू द्या ना. काय आहे, आता मी पण बारामतीचा 32 वर्ष आमदार आहे. आम्ही कामामुळं मुंबईमध्ये असतो, पुण्यामध्ये असतो, आम्ही मतदारसंघात नसतो. जे आमदार आहेत ते बहुतेक मतदारसंघात असतात, शहरी भागातले पण आमदार मतदारसंघात असतात. त्यांच्या भागामध्ये जर एखादी गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री तिथं जावं लागतं. पाठीमागच्या काळामध्ये त्याच सुनील टिंगरेंच्या भागामध्ये एक स्लॅब का काहीतरी कोसळलं होतं, तुम्हाला आठवत असेल, आणि त्याच्यामध्ये काही जण निष्पाप लोक मृत्युमुखी पडली. ताबडतोब तो त्या ठिकाणी पोचला आणि त्याबद्दलची जे काही लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात ते करतात. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्यामध्ये पुण्यामध्ये पूर येतो किंवा आणखीन काही घटना घडतात त्याही वेळेस हे पुण्यातले बहुतेक लोकप्रतिनिधी ताबडतोब त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी पुढे येतात आणि त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतात, चौकशी करण्याचा प्रयत्न करतात.
जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी सांगतात. ही घटना घडली, ही रात्री उशिरा घडलेली. उशिरा बहुतेक जण आपण सगळेजण झोपलेला असतो. त्यांना कुणाचा तरी फोन आला. आता फोन कुणाचा आला, काय आला, त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली. त्यांनी कुठंही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं सांगितलं नाही. त्या संदर्भामध्ये कुणीही, आता काही जण तर माझ्यावरच घसरले. वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता. मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला आला तरी मी तिथं जर तो चुकीचं वागलेला असेल, कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो, संबंधितांना टायरमध्ये घ्या आणि जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या खोलीमध्ये गांजा हे मादक द्रव्य सापडलं होतं आणि विद्यार्थी त्याचं सेवनही करत होते. याकरता अभाविपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या पूर्वी पुण्यातील लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी देखील या विषयाला वाचा फोडली होती. नशामुक्त विद्यापीठ झालंच पाहिजे. नशामुक्त विद्यापीठ झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. भारत माता की. भारत माता की. पुण्यात मेट्रो धावते, पण मेट्रोमधनं आपण उतरल्यानंतर जर खाली आलो तर आपल्याला जायच्या ठिकाणी किंवा आलेल्या ठिकाणी आपण जर वाहन पार्क केलं असेल तर पोर्शे कारप्रमाणे अपघात होईल, अशीच रचना या मेट्रोच्या स्टेशनच्या खाली जमिनीवरती आपल्याला दिसून येते. याकरता त्याच्यात काही बदल झाला पाहिजे आणि मेट्रो प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर अजूनही त्यामध्ये बळी जातील. शनिवारवाडा परिसरामध्ये एक काळी बॅग आहे असा पोलिसांना फोन गेला आणि बॉम्ब शोध पथकं त्या ठिकाणी पोहोचली. त्यांनी तपास घेतला असता एक तशा सदृश्य वस्तू सापडली, पण त्यात बॉम्ब नव्हता. त्यामुळे प्रशासनाची धावपळ मात्र मोठ्या प्रमाणात झाली. सर मॉकड्रिल आहे का? मॉकड्रिल
या सगळ्यामध्ये जी आहे ती शोध मोहीम घेतली जाते. ती बॅग जी आहे ती बॅग जमा करून त्याची चाचपणी सुरू आहे. तर दुसरीकडे कुठल्याही प्रकारचा जो आहे तो अशा प्रकार होऊ नये त्यामुळे जे आहे ते अशा प्रकारचे कामकाज सध्या या प्रशासनाच्या वतीने जे आहे ते केले जात आहेत. डॉग स्क्वॉड असतील किंवा पुण्याचं अग्निशामक दल असेल यांच्या वतीने सगळीकडे शोध मोहीम जी आहे ती शोध मोहीम राबव. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पुणे शहरामध्ये आज सकाळी कर्वे रस्त्यावरती एक मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये एक सायकल स्वार जागेवरती मृत्युमुखी पडला. जे वाहन चाललेलं होतं त्या वाहनाचा त्या ठिकाणचा असलेला वावर आणि त्या ठिकाणची एकंदर वस्तुस्थिती पाहता नाहक बळी त्या ठिकाणी गेल्याचं दिसून येतं. असे अपघात का घडतात? सदोष रस्त्याची रचना आहे का सायकल स्वाराचा त्या ठिकाणी चालण्याच्या मार्गामध्ये अतिक्रमण झालं होतं? हा एक अतिशय संशोधनाचा विषय आहे. पण पुणे शहरामध्ये अपघातांची शृंखला मोठ्या प्रमाणात होती. 4 दिवसापूर्वी महाविद्यालयीन 3 विद्यार्थी एका स्कूटरवरनं चालले असताना सिग्नलला उभे असताना एका डंपरनं त्यांना उडवलं आणि त्यात 2 विद्यार्थी जागेवरतीच ठार झाले. हे असं का घडतं? एवढे बेशिस्त वाहन चालक का झाले? मला एक अशी चिंता वाटते, शंका वाटते. जे वाहन चालक रात्रीच्या वेळेला वाहन चालवतात, ट्रक असेल, डंपर असेल, स्कूटर असेल, एसटी असेल, त्यांच्या डोळ्यांची तपासणी ही दर 2 वर्षांनी एकदा करायला हवी. कारण लायसन काढताना जर त्या व्यक्तीचे डोळे चांगले असतील तर त्याला लायसन मिळतं, पण त्यानंतर त्याच्या डोळ्यांची स्थिती काय आहे याचा एक अहवाल दर 2 वर्षांनी घ्यायला हवा. वैद्यकदृष्ट्या दर 2 किंवा 3 वर्षांनी डोळ्यांच्या दृष्टीमध्ये दीर्घ किंवा ह्रस्वदोष हे निर्माण होतात. लांबचं किंवा जवळचं दिसण्यामध्ये त्या व्यक्तीला प्रॉब्लेम्स येऊ शकतात असं वैद्यकशास्त्रही सांगतं. तेव्हा डोळ्यांची तपासणी ही करणं आवश्यक आहे. त्याकरता एक सोपा उपाय सुद्धा करता येईल. ज्या ठिकाणी पेट्रोल पंप, डिझेल पंप, गॅस पंप असतात त्या ठिकाणी 5 ते 10 मिनिटांमध्ये डोळे तपासून देण्याची जर यंत्रणा स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून झाली तर निश्चित अपघाताला चाप बसेल असं आम्हाला वाटतं. हायवेवरती जे आपण ड्रायव्हर्स पाहतो हे मोठमोठे ट्रक आणि 6 चाकी, 8 चाकी, 12 चाकी असे गाड्या घेऊन जातात, मालाची वाहतूक करतात. त्यांचे डोळे क्वचितच तपासलेले असतात असं आम्हाला जाणवलेलं आहे. याकरता एक विशेष अहवाल तयार करून आम्ही तो प्रशासनाला नक्कीच देऊ. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.